आणि नयन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल शिवम गोंधली वेगाने टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर जी गती होती त्या गतीचा सामना करू शकला नाही. समोर बॉल असताना बॅट वेगाने फिरली होती आदित्यच्या आणि पडल्यानंतर जर आपण पाहिला तर बॉल अगदी विकेट कीपरच्या हातामध्ये. याच क्रीडांगणावरती सराव जरूर करण्याचा त्यांना अनुभव नाहीये, परंतु नारिवली या ठिकाणी त्यांचा सराव रेग्युलरली सुरू असतो. शॉर्ट बॉल होता, बॉल मध्ये विकेट मिळू शकते महत्वाची. बॉल मध्ये असताना फिल्डर बळले गेले, सुंदर कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच फिनिश केली गेली. ही सफलता मिळवून देत असताना शिवम गोंधळीला इथं बाद होतोय आदित्य गोरपेकर. तुम्हाला पाहायला मिळालं शिवम गोंधळीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज करणसाठी चेस होती मोठी. टप्पा पडला, बॅट फिरली जरूर, हलकसं कनेक्शन, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि लागोपाठचा दुसरा विकेट या ठिकाणी कॅरी करत असताना शिवम गोंधळीच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज करण बाद. मैदानाच्या आतमध्ये आता टीम नारिवलीसाठी एका अनुभवाची गरज आहे, म्हणून सध्या तरी अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय, तो म्हणजेच गुरुदास. अनेक वर्ष या खेळाडूने ना क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्या नारिवली गावाला पुढे नेलं. आता त्याच खेळाला पुढे नेण्यासाठी, गावाला वाचवण्यासाठी सुरुवातीला जे 2 हादरे बसल्यात त्यामधून रिकव्हर कसं व्हावं, या मॅचला चांगल्या टार्गेट पर्यंत फर्स्ट इनिंग मध्ये कशी पुढे सरकावावी त्याचा आता विचार इथनं करावा लागेल. एका बाजूला नयन पाटील ही आपण पाहिलं ना तर तोही नारिवली संघाच्या या भवितव्यासाठी भरपूर वेळा मैदानाच्या आतमध्ये लढलाय आणि झिजलाय सुद्धा. स्वतः गुरुदास आणि नयन ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये टिकली तर कदाचित स्कोर चांगला होऊ शकतो. गजानन मुकादम नावाडी गावचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती रातोगे कातील बाबूशेठ पाटील, या तुमचं देखील स्वागत. 3 बॉल मध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 विकेट आणि विकेट हॅट्रिक उंबरठ्यावरती. गुरुदास साठी हा बॉल ऑनसाइडला फक्त दिशा देण्याचं काम. सध्या तरी हा सामना अंडर फ्लडलाईट पाहता तिथनं रिक्स उचलली गेली. नयन धोक्यामध्ये आहेत आणि विकेट आहे धोक्यामध्ये आणि ती आली सुद्धा. काही गरज नव्हती, मिस कम्युनिकेशन, संवाद चुकला गेला. नयन बाद होईल आणि मिळणारी सफलता लागोपाठची ही तिसरी. बाद झालाय. खर तर संवाद हा खूप महत्वाचा असतो क्रिकेट मध्ये. हरिदास मडवी दागावचे आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण सिंगर पाहताय, विश्वनाथ भाग्यवंत प्रसिद्ध सिंगर आणि बंटी पाटील देखील उपस्थित आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत. शॉर्ट रन चेक करण्यासाठी आपल्याकडे तो रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे ऑन ग्राउंड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच परफेक्ट या ठिकाणी मानला जाईल. सो ग्राउंडिंग अंपायर सांगतात की शॉर्ट रन, सो शॉर्ट रन आहे, म्हणजेच एकही आतापर्यंत धाव नाहीये. सध्या सुरुवातीला चुका का करतो नारिवली संघ? आधीच प्रेशर आहे आणि त्यात जास्त चुका होत आहेत. गुरुदास साठी हा बॉल लेन थोडीशी हार्ड होती, हार्ड लेन वरती बॉल पडला गेला. टप्पा पडल्यानंतर आता 3 विकेट 4 बॉल नंतर ही सिंगल प्राप्त होतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला क्रमांक 5 वरती, तो म्हणजेच शिवाजी. संजय सुप्रसिद्ध गायक संजय पाटील यांचे सुपुत्र आदर्श पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत.
छोटा नन्ना तुम्ही पाहता आज खूप बाळकाची देखील इथे उपस्थित बाळकेश लागते ओ टू कॉम्बॉक्स. 5 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. महत्वाचे 3 गडी टॉप ऑर्डरचे ढासलेवर गेले ते म्हणजे शिवम गोंधळीनं. यावेळेला शेवटचा बॉल होता. बॉल मध्ये महत्वाची विकेट. टीमचा कॅप्टन धोक्यामध्ये आहे त्याची विकेट पण तो पुढे पाडण्यात आली. कठीण होतं एवढ्या दूरवरचा प्रवास करणं, बॉल खाली जाणं, कॉन्सन्ट्रेशन तसंच ठेवणं. त्या अनुमानाने या ठिकाणी महत्वाचा हा षटक जरूर राहिला. 3 विकेट या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा टीमच्या टोटल मध्ये जिथे बॅटिंग करतोय संघ नारिवली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावल्यात. धावा फक्त 3. संघर्ष आता वाढेल कारण सुरुवातीलाच नावाली संघ जो कमबॅक करताना पाहायला मिळाला तो अगदी वाखेण्याजोगा आहे. कारण शिवम गोंधळी स्पेशली पॉवर प्लेचं जे षटक असतं ना, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी बॉलिंग होणं हे प्रत्येक टीमसाठी लाभदायक असतं. सो लाभदायक बॉलिंग केली शिवम गोंधळीनं जिथे 3 गडी त्याच्या नावावरती आले. नयन एका चुकीमुळे बाद झाला. करणची विकेट आली. त्याच ओव्हरमध्ये आदित्य गोरपेकरची ही विकेट आली आणि गुरुनाथ भोईर आणि शिवाजी गोरपेकर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. थोडासा थांबला. वेट अँड वॉच. सुंदर फटका. दिमागाचा वापर जास्त केला गेला. टीमचा कॅप्टन टोकतो हा चौकार. त्याला माहिती की आता मॅच्युरिटीने पुढे कसं खेळ खेळावं. नेक्स्ट बॉल त्याच्यासाठी. बॉल मागे चालला. फाईन काय त्या ठिकाणी आणि इथनं खडलं काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. जे आशा अपेक्षा शुभागमन कमलेश पाठक यांचा देखील शुभागमन. आपलं दादा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जे जे मान्यवर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात, प्रेक्षकही त्याच्यामध्ये आहेत, ते आम्हाला ऐकतात, त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणाने स्वागत. ओव्हर नंबर 2 सुद्धा ना खरं तर रिस्की चाललाय टीम नारिवलीसाठी. कारण 3 विकेट गेले होते पहिल्या ओव्हर मध्ये आणि सध्या तरी राहुल पवारचा वार पाहायला मिळाला जिथे विकेट आली आहे. ओव्हर द विकेटने लेन चांगली, गती चांगली, थोडासा प्रेशर मध्ये नारिवली संघ त्याला अजूनही प्रेशराईज करण्याचं काम या ठिकाणी करत असताना राहुल पवार. जेव्हा क्रिकेटमध्ये आपला माइंड डायव्हर्शन होतो ना तेव्हा त्या खेळीला पुढे नेण्यासाठी फक्त तुम्ही दिमाग शांत ठेवा. आता तीच गरज आहे की शांत दिमागाने धावसंख्या याव्या स्कोर कार्डवर. लेन चांगली होती परंतु अवे प्ले फ्रॉम द बॉडी. बॉल मागे चाललाय. अंपायर्स एक्झॅक्टली वळतात आमच्याकडे, सांगतात की हा बॉल वाईड आहे. एक कूलर आणि ज्यांना आम्हाला 3 कूलर ज्यांनी आम्हाला दिलेत आणि एक सायकल तुम्ही पाहता ती ज्योती एंटरप्राइजेस चे सर्व कमलेश पाठक यांना दिल्यात. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेट दैवत मानणारे हे व्यक्तिमत्व, हे प्रेम आयोजकांवरती उत्तमदादा पाटील आणि ननादादा पाटील आणि ग्रामस्थ मंडळ नागावरती ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू.
ते बाबूशेठ पाटील राकेशजी पाटील यांचे वडील आहेत आणि त्यांचा बॅनरला जर हिट झाला तर पारितोषिक सुद्धा आहे 2221 रुपयाचं ते पारितोषिक. नुकताच चौकार आलाय आणि जी चर्चा आपण अल्पेश दादा करत होतो ना की ज्या ठिकाणी नारिवली संघ दबावामध्ये आहे त्या दबावामधनं एकच गोष्ट त्यांना टाकू शकते तो म्हणजेच त्यांचा शांत दिमाग. कारण परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये जे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला ना मग तिथे आपण नयनची चुकी म्हणू शकत नाही. तिथे पहिला बाद झाला आदित्य, त्याच्या नंतर बाद झाला करण, त्याच्यानंतर नयन बाद झाला आणि गुरुदास हे मोठे फटके मारण्याच्या नादात नक्कीच बाद झालेत. परंतु सौरभ भोईर आज त्याचा वाढदिवस आणि तो चांगली खेळी करतोय. ओव्हर द विकेटने कडाय बॉल मागे चाला, विकेट किपर आता थांबला गेला, थोडासा पुढे आला बॅट्समन एकदा बनवण्यासाठी, परंतु इथनं एक सिंगल जरूर मिळेल. क्रिकेटमध्ये संध्या ना अगदी चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. जसा एखादा बिस्किट तुम्ही चहामध्ये बुडवाल तो कालांतराने बाहेर काढाल आणि तो हातामधनं तुमच्या जसं निसटतो ना तशाच प्रकारे संध्या निसटण्याच्या अगोदर तुम्हाला त्या संधीचं सोनं करावं लागतं. इथे सिंगल कंप्लीट झाली म्हणजे सिंगल कंप्लीट झाली ते एक चांगलंही झालं की सौरभ भोईरला आता स्ट्राईक मिळेल. त्यानुसार 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गडी गमावले गेले 4 आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती पोहोचली जाते. पाडा 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 19 धावा. नारिवली संघ आता सुद्धा पुढे जाऊ शकतो परंतु त्यासाठी स्पेशली जर पार्टनरशिप टिकली ना तर कदाचित संघ नावली समोर एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. थर्ड ओव्हर, तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल, सुंदर फटका. आज त्याचा वाढदिवस आणि सेलिब्रेशन तो बॅटने बॉल चोकरतोय, बॉल चाललाय काऊकोटा बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा षटकार सौरभ भोईरचा. सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि खरं तर टीमला सध्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ्ट देतोय सौरभ भोईर कारण त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ओव्हर द विकेटने अजून एक चांगला बॉल मागे चाललाय. आता ही धावा चांगल्या मिळतील, फिल्डरचे एफर्ट चांगले होते परंतु बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल चालला फाईनल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. उमेशजी पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सूरज मडवी कॅप्टन आहे 12-13 नागाव, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जोगी आपलं देखील स्वागत. सूरज आपलं देखील स्वागत करू या सर्वांचं. खूप चांगली मेरिट होती, त्या मेरिटला ओळखलं लवकर, स्वतःला फटक्यासाठी त्याने सेट केलं गेलं आणि इम्प्रूव्ह केलं या फटक्याला. तर शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये असेच फटके येणं हे चांगलं असतं आणि तो चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला या चौकाराने टीम 29 या आकड्यावरती. अजून एक चांगला फटका परंतु जास्त लांब जाणार नाही. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल सौरभ, परंतु सौरभलाही आता माहिती आहे की सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. त्याच्यामुळे ना आता त्याला ज्या धावसंख्या बनवायचे आहेत ना त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही जाताना पाहत आहात. परंतु आता जर सौरभला असं वाटत असेल की मैदानाच्या आतमध्ये आपण टिकलो तर या धावसंख्या अजून पुढे जाऊ शकतात. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 30 आणि आदर्श संजय पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आहे की षटकाराच्या बाहेर अर्थातच ऐवा कॅच जो प्रेक्षक पकडेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बहुत तयार. विराटचा बॉल वेगाने आला, वेगाने जरूर विकेट किपरच्या हातामध्ये. ही विकेट सॅक्रिफाईस जरूर होईल. एका बाजूला धाव बनवण्याचा प्रयत्न, अशा प्रकारे ही विकेट मैदानाच्या बाहेर जाते. शिवाजी गोरपेकरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागणार झटका 5वा, धावसंख्या असताना 30. हो, स्पर्धेचे लाईक आयोजक नानाशेठ पाटील समाजसेवेचा वारसा उडवून आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. रघुनाथ शेठ म्हात्रे
आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. खूप मोठी जबाबदारी. रघुनाथ शेठ म्हात्रे आपलं देखील स्वागत. मंचावरती भरपूर सारे पाहुणे आता विराजमान होतील, कारण या स्पर्धेचा आजचा शेवट आहे. आज या स्पर्धेचा शेवट होईल, परंतु शेवट होताना ही स्पर्धा भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या समोर देऊन जाईल, कारण मोठी स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्ही अनुभवत आहात आणि हे सर्व श्रेय जात आहे ते म्हणजे उत्तमजी पाटील आणि नाना पाटील यांना. विराटचा हा बॉल चांगला होता, पडल्यानंतर वेगाने आला, तसा स्टिक वरती आदळला गेला. महत्वाची विकेट. जो बरसत होता मैदानाच्या आतमध्ये सौरभ भोईर, त्याला गेले शांत. ही सफलता मिळते विराजला आणि विराज बॅटिंग करणारा सौरभ भोईर वळतो पवेलियन कडे. रिप्ले तुम्ही पहा. बॉल चांगला होता. असं म्हणत असतो आपण की गती तुमचा बचाव करू शकते. ज्या गतीचा वापर केला गेला ना राहुल पवारच्या, आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हर मध्ये संतोष जी गौतम पाटील नागाव या तुमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या तरी विकेट गमावल्या गेल्यात 6. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये. करण फुलोरे त्याच्या समवेत नयन काठे गेलाय, ज्याला मिळाली आहे स्ट्राईक. या ओव्हर मधले जर आपण पाहिले गेले ना तर बॉल समाप्त झालेत 5. आता शेवटचा बॉल या ठिकाणी फेकणं बाकी आहे. विकेटही आहेत, 7 बॉलही आहेत, परंतु या 7 बॉल मध्ये मोठे 2 फटके आले तर टार्गेट एक चांगलं सेट होईल. ओ द विकेट. शेवटचा बॉल होता. बॉल मध्ये कदाचित 7वी विकेट पडू शकते. विकेट किपरचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं झालं, जजमेंटही चांगलं आणि हे षटक संपलं ते म्हणजे 2 विकेटने. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30, जिथे बॅटिंग करतोय संघ नारिवली. जो खेळ होता ना त्या 2 ओव्हरच्या खेळामध्ये चांगल्या स्थितीमध्ये होता संघ नारिवली, परंतु विराज पाटीलच्या विरोधात 2 मोठे फटके आले. शिवदास शेठ मडवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. गायन पार्टी आहे आपलं देखील स्वागत. विशाल शेठ अलिमकर तुमचं देखील स्वागत. एक रनआउटची विकेट मिळाली. एक फलंदाज बोल्ड झाला, जिथे महत्वाचा सौरभ भोईर मैदानाच्या बाहेर आला. त्याच्यानंतर कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला नयन काठे. नवीन फलंदाज रामकृष्ण पाटील गेलाय, परंतु सध्या तरी जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती कमकुवत आहे, तिला वाढवावी लागेल. शेवटचा ओव्हर, पहिलाच बॉल शेवटच्या ओव्हरचा, तिथे विकेट मिळते. अजूनही दबाव मध्ये नारिवली संघाला. खरं तर आता एक गरज आहे मुख्य पार्टनरशिपची, परंतु ती पार्टनरशिप न बनू देत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये आला प्रथमेश. त्याच्या पहिल्याच बॉलवरती मिळते त्याला सफलता. बाजूला भरपूर चुका झाल्या संघ नारिवली त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला एकही चुकी आतापर्यंत घडली नाही, तो म्हणजे संघ नावाली. कारण टीम नावालीला माहिती आहे की सामना जिंकलो तर तब्बल एका बक्षिसीसाठी आपण पुढे जाऊ आणि सामना जर हरलो तर घरचा रस्सा. त्याच्यामुळे सध्या तरी बँगॉन टार्गेट करत आहेत संघ नावाली. टीम नारिवली समोर नवीन फलंदाज गेला देवेश, ज्याच्याकडे असं स्ट्राईक. ओव्हर नंबर शेवटचा सुरू आहे. पहिलाच बॉल समाप्त झालाय. यावेळेला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. सिंगल तर जरूर मिळेल अशा अपेक्षा अजूनही वाढवेल. या सिंगलने धावफलक जाईल 31 या आकड्यावरती. आणि तब्बल जर आपण या धावसंख्या जर पाहिल्या ना तर ही जी सिंगल आली आहे ना तर ही सिंगल तब्बल 5 चेंडू नंतर ही सिंगल आली आहे. त्याच्यामुळे याही धावसंख्या आता वाढवायची असतील तर अशा सिंगल डबलने तरी थोडासा पुढे जाऊ शकतो संघ नारिवली. लेन बॉल होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने बॉल आला. हाही फास्टर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजेच टीम नावालीचा. इट्स वेलकम बिपिन पाटील, एक उत्कृष्ट बॉलर वाकळणचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आमच्या दादांचे
अतिशय जवळचे मित्र. त्यांच्यासोबत विहान जनरेटरचे प्रोप्रायटर कबीरजी पाटील त्यांचे सहर्ष स्वागत. कुलवटप्पाचा बॉल रणनीती चांगली, थोडीशी पुढे आले. एका बाजूला ऑलआउटचा धोका आहे तरी विकेट का टाकतायत टीम नारिवली ते समजायला पर्याय नाही, परंतु चांगली बॉलिंग प्रथमेशचा वेग या ठिकाणी झेलू शकला नाही. फलंदाज होत असताना बाद आणि लागणारा हा झटका क्रमांक 9 टीम नारिवलीला. शेवटचा खर तर खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय, निखिल भोईर. त्याला आता तुम्ही पाहाल नॉन स्ट्रायकिंग इनवरती, परंतु एका बाजूला ऑलआउटचा जो धोका होता ना तो धोका लक्षात घेऊन थोडासा नारिवली संघाने कॉन्सन्ट्रेशन ठेवायला पाहिजे होता. परंतु कल्पेश दादा आपण पाहिलं ना तर एकमेव असा फलंदाज राहिला सौरभ भोईर जो क्रमांक 6 वरती आला ना, त्यांनी 22 बनवल्या. अन्यथा सुरुवातीला 3 बॅट्समन अगदी शून्यावरती बाद झाले होते. चांगला बॉल आहे प्रथमेशचा, 30 तर्रार लेफ्ट आर्म बॉलर तो आहे. पेस त्याच्याकडे भरपूर आहे आणि स्पेशली ना त्याची तुम्ही उंची पहा. सडपातल बांधाच्या खेळाडू जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही पाहत असताना तेव्हा त्याच्यामध्ये ॲज अ बॉलर वेग भरपूर असतो आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या बनतात 31 आणि या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. प्रथमेश 6 बॉल, शेवटच्या बॉलवरती विकेट आणि ऑल आउट जो होतोय संघ नारिवली. इथनं नावली संघाचा अगदी पॉवर पॅक तो म्हणजे खेळ तुम्ही पाहायला फिल्डिंग करत असताना आणि अशा प्रकारे फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या 17 मध्ये धावा बनल्या गेल्यात 31 आणि 32 धावसंख्येचं एक सोपं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करावं लागेल, ते म्हणजे संघ नावालीला. या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांना विनंती करूयात की या स्पर्धेला हातभार लावण्यासाठी तुमची उपस्थिती ही महत्वाची, आदरणीय आणि प्रार्थनीय होती. या मंचावरती आसन ग्रहण करून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 4 ट्रॉफ्याज 40+ संघांसाठी आहेत. त्याच्यामधले प्रबल दावेदार तुम्हाला पाहायला मिळतील. आता पुढच्या मॅचसाठी आपण अनाउन्समेंट केलं होतं की आगासन आणि खंबालपाडा यांच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, परंतु नागाव संघ हा खरं तर बक्षीस पात्रतेमध्ये क्वालिफाय झालाय, म्हणजे त्यांच्या घरच्या क्रीडांगणावरती त्यांचा परफॉर्मन्स हा खूप चांगला राहिलाय. सेकंड इनिंगला आपण आता जरूर सुरुवात करू. सेकंड इनिंगला सुरुवात करण्या अगोदर आपण एकदा बॅटिंग वरती लक्ष केंद्रित करूया. तब्बल या आपण फर्स्ट इनिंगचा विचार जर केला गेला ना तर तब्बल 7 खेळाडू असे राहिले ज्याने एकही धावसंख्या बनवली नाही, म्हणजे ते शून्यावरती बाद झाले. 1 धाव बनवली देवेश पाटीलनं, 22 बनवल्या गेल्या सौरभ भोईरनं, 5 बनवल्या गेल्या आपण जर पाहिल्या तर गुरुदास भोईरनं आणि त्याच्यानंतर 2 बनवल्या गेल्या शिवाजी गोरपेकरनं. अशा प्रकारे धावा बनल्या गेल्यात 32 आणि 31 बनल्या गेल्यात आणि 32 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजे नावली संघाला या धावसंख्येचा पाठला होईल की या धावसंख्या वाचवल्या जातील. या जाऊया पुन्हा एकदा याच विभागातला एक गोड आवाज ज्याने समालोचन करत असताना या क्रीडांगणाच्या चहूबाजूला आपल्या आवाजाची जादू ही पसरवली आहे. जाऊया सौरभ पाटीलकडे आणि ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. मात्र नागाव आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आगासन 40+ आणि खांबालपाडा 40+. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉस साठी या. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. मधुकर मुकादम यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 200 रुपये आणि प्रत्येक षटकासाठी चौकासाठी 200 रुपये.
थँक्यू सो मच भार्गेश जी मात्रे आल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकाचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊयात क्रिकेटच्या महासंग्रामाकडे जिथे 32 पाठला करायचा. पहिलाच बॉल 8 फीटच्या वरनं चाललाय सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं पहिल्याच बॉल वरती भव्य दिव्य स्वागत केला. गोलंदाज गुरुदास भोईरचा ठोकला पहिल्याच बॉल वरती पहिला बॉल वरती गुरुदास भोईर वरती आक्रमणाला केली सुरुवात. नावा बादल मुकादम प्रत्येकी चौकार प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मधुकर मुकादम यांच्याकडनं षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन अप्पर कटचा नजराना बॉल चाललाय थर्डमॅनला दंटल फटका बॉल सीमा पाठ ठोकला लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचा दुसरा पहिला मिड ऑन लॉंग ऑन ला बॉल त्यानंतर पॉइंटच्या धोक्यावरनं थर्ड मॅनला 32 पाठला का सन्मानीला आनंद कॉर्पोरेट बॉल चालला मिड विकेटला फिल्डर वेगान आलेत तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाती या गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 10 या आकडावरती 10 धावा दुहेरी अंकामध्ये स्कोर 10 वरती 32 धावेचं लक्ष ऑल आउट संघ झाला. काय गोलंदाजी केली आहे शिवा गोंडलीचं मी कौतुक करेन. एक जबरदस्त तेज तर्रार गोलंदाज षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवला मिस्तामे की प्रॉपर टायमिंग बॉल लॉंग ऑफ ला उभा फिल्डर त्याच्या हातामध्ये त्यानं पकडलाय झेल संपला बादलचा खेळ. विराज पाटील मैदानामध्ये दिलीप पाटील यांचे सुपुत्र आहेत. विराज पाटील नावाली 40+ मॅच गमावली नागाव 40+ संघाने त्याला पराभूत केला. रेग्युलर संघ संधी निर्माण झाली आहे. नारिवली 40+ देखील मॅच गमावली आहे. नावाली 40+ देखील हरली आहे. 14 विभागातून 3 संघ होते. नावाली संघ आणि नारिवली याच्यामध्ये ही मॅच रेग्युलरची पाहतो. कोण विजयाचा जयजयकार मिळवणार रेग्युलर टीम मध्ये कोणाचं अस्तित्व जाणार बक्षीस पात्रामध्ये मेगा फायनल मध्ये कोण जाणार ही लढत मैत्रीपूर्ण लढत आहे 2 टीम मध्ये. 14 गावामध्ये 40+ 3 संघ पाहिले रेग्युलर 40+ 3 संघ पाहिले आणि रेग्युलर 3 पाहिले. नागाव पाहिले तिन्ही गावातले 3 संघ नागाव नारिवली नावाली तिन्ही 2-2 सामने जिंकल्यात. या विभागातील 3 संघ हॉल द कार्पेट बॉल झाली अभी स्पीड चाललाय सरळ बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं क्लिकचा फटका चेनू सीमाबार लॉंग लेग बॉडी लाईनला. पहिला षटकावरती आक्रमण होतो विराज पाटीलच्या बॅटमध्ये चौकार. षटकातील पुढचा बॉल मिड ऑन ला बॉल एक के लिए दुसरेचा प्रयत्न फेकी डेंजरला होईल का रनआउट. कलेक्टिंग झाली असती रनआउट झाला असता कल्पेश. या बॉल वरती 2 षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 16 आकड्यावरती. काही सन्मान आम्ही पार पडतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
पाटील आपण सन्मान पार पडूया. हरीश भोईर यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. जे या मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय बालारामजी पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमचे शुभ असे. जी भारताची आपली परंपरा आहे की अतिथी देव भव, अतिथींना मिळणारा मान, त्यांना मिळणारा सन्मान आणि सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. असे आमचे विराजमान असलेले आमचे अतिथीगण त्यांचा सन्मान आपण या सादरीकरण कक्षामध्ये करत आहोत. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार उबदार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान केली जाते. प्रेमाचं प्रतीक फुल पुष्पगुच्छ आणि एक या स्पर्धेची सुंदर ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या जाऊया कॉम्बॉक्स मध्ये चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळूयात. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. विकेट मिळाली आहे. धक्का लागला तो दुसरा विराज पाटीलच्या स्वरूपामध्ये. नेक्स्ट मॅच आगासन 40+ आणि खंबालपाडा 40+. तुम्हाला या ओव्हर नंतर टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. विनंती करूयात की या स्पर्धेच्या ज्या डिसिप्लिन्स आहेत त्या डिसिप्लिन्स नुसार तुम्हाला चालावं लागेल. सो या ओव्हर नंतर तुमच्यामध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करणारच आहोत. वाईट बॉलला 100 रुपयाची धाव. हॅलो माईक चेक. हॅलो 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 18 धावा धाव फलकावरती. खोदून काढला अक्षरशः बॉलला. लॉंग ऑफला चालला तोपर्यंत एकच धाव एका धावेनं खेळाला केली आहे. राहुल पवारनं सुरुवात. 1 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती. 19 धावा. लक्ष्य 32. बॅटिंग खराब झाली आहे. शून्यावरती सलामीचे 3 फलंदाज बाद झाले. करण, नयन, आदित्य. सुरुवात हवी होती, सुरुवात करता आली नारेवली टीमला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची सांगता. निखिल भोईरचं हे षटक तुम्ही दुसरं पाहता. लक्ष्य 32 धावेचं. स्लप लावून खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॉट वरती आला नाहीये बॉल. लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं डबल का वरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 20 या आकड्यावरती. लक्ष्य 32 धावेचा. 20 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरा निखिलचं. या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फील हलकीशी पाहिली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणला. या बॉल वरती लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जाता. ते दुसरा 2 षटक संपलं. धावफलकावरती धावा 21 आणि आता विजयासाठी 12 बॉल 11 धावेची गरज आहे.
बघा लहान मुलांची शो मॅच होणार आहे, शो मॅच याच्यानंतर लगेचच लहान मुलांची शो मॅच होणार आहे. चला या नागावची छोटे छोटे मुले टीमची नावं आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. एक टीमचं नाव शेट 11, दुसऱ्या टीमचं नाव काय? फडका फसला, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेने उभा फिल्डर पकडला झेल, संपला मैदानामध्ये राहुल पवार चा खेळ विकेटचं पतन 12 मध्ये. सौरभचा वाढदिवसा बॅटिंग देखील शानदार केली. 22 योगदान, पहिल्याच बॉल वरती विकेट. आज गिफ्ट देखील दिला नारेवलीला, पण सर्व सौरभचा जर सोडला तर बाकी खेळाडूंकडून अपेक्षा होती त्यापेक्षा पार पडले नारेवली टीमला. बॉल शिल्लक 11 मध्ये 11ची गरज आहे. बॉल टू रन असं इक्वेशन या मॅच मध्ये. टॅप केला या बॉलला, रनआउटची संधी, फेक वायकरवट आली, नो स्ट्राइक केला. शो मॅच मध्ये जे मॅच मध्ये खेळतात ते खेळणार नाहीये याची देखील लक्षात घ्या. शो मॅच मध्ये नाही शो मॅच लहान मुलांची आहे बघा. शो मॅच जे रेग्युलर खेळतात त्यांना नाहीये, लहान मुलांसाठी शो मॅच आहे, जे नाही खेळत त्यांच्यासाठी, हे लक्षात घ्या. एक्स्ट्रा खबरला बॉल चालला, बॉडी लाईनच्या दिशेने उभा फिल्डर उचलला, फेकला, तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 24 या आकड्यावरती. शो मॅच लगेच होणार आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत येईल उचलेल तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतील 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता तर 26 या आकड्यावरती. शिवम गुंडली मॅच महत्वाची, सकाळी चर्चा झाली, रुपेश सालोंके देखील होते आमचे, की या मॅच मध्ये माझ्यावरती जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार करत असताना चेक. सन्माननीय पांडुरंग शेठ पाटील जे निघूचे आहेत, साहेबांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती होत आहे. गोल्डन मॅन विनंती करेन या मंचावरती असेल तुम्ही ग्रहण करा. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. डॉट बॉल आला. वैभवजी पाटील पडलेगाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. युट्यूब वर उदय मडवी तुमचं देखील स्वागत करू. बॉल चाला मिड ऑफ चलोख्यावर कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं आला हा चौकार शिवम गोंडलीच्या बॅट बन मॅच मध्ये, आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 4 ने स्कोर पुढे जात असताना 30 या आकड्यावरती. आनंद घेतात. शत्रुघ्नजी भाग्यवान साहेब त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सहा चेंडू 2 धावेची गरज आहे नवाली संघाला. 6 चेंडू
2ची गरज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला शिवाजी गुरपेकर 2 रोकायच्या स्ट्राईकला प्रणव मुकादम आहे अपील पाहिली आहे फलंदाजीत बाद झाला रनआउटच्या स्वरूपात प्रणवची विकेट येते नागाव 40+ वरती आधारित संगीत तुम्ही पाहिलं सर्व खेळाडूंची नावं नागाव 40+ आज आस्था इन्फ्रा 40+ या नावानं उतरली आहे संघ देखील टॉप 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला डबल वरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 30 5 बॉल 2 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकेल कोण 2 धावा रोकेल का शिवाजी गुरपेकर विकेट कीपर बीट बॉल बागे 22च्या स्वरूपात बॉल डॉट आला होता विकेट कीपरनं पकडला असता निर्धाव आला असता धाव येते स्कोर इज लेवल आता फक्त 1 धावेची गरज आहे त्यांच्या विकेट 10 गेले होते यांचे 4 गेला 4 बॉल बाकी आहेत 4 विकेट जरी गेले तरी मॅच नावाने जिंकणार आहे चारही बॉल डॉट जरी आले निर्धाव जरी आले तरी नावालीच संघ जिंकणार आहे कल्याण असोसिएशनचा क्रिकेटचा नियम फटका चालला बाउंड्री लाईनच्या मड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चौकार एमएस धोनी स्टाईलनं फिनिश केली आहे शिवम गोलीनं खूप साऱ्या शुभेच्छा वेल्डन बॉयज टीम नवाली खूप साऱ्या शुभेच्छा हडलक टीम नारिवली तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन या सागर पाटील निघूचे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू